दिल्ली येथील बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर शिर्डीमध्ये देखील हाय अलर्ट पाळला जातोय। आपल्या सोबत बघितलं तर या ठिकाणी वाहतूक शाखेचे कर्मचारी आहेत जे वाहनांची तपासणी करतायत आणि मंदिराच्या व्यतिरिक्त जी बाहेरची सुरक्षा व्यवस्था आहे ती देखील चोख बंदोबस्त जो आहे तो ठिकठिकाणी करण्यात आलेला आहे, नाकाबंदी करण्यात येते। आपल्या सोबत आहेत वाहतूक शाखेचे महेश येसेकर साहेब। साहेब, कशा पद्धतीने काल जी घटना घडली दिल्लीतील त्यानंतर कशी काळजी किंवा कशा पद्धतीने सुरक्षा व्यवस्था ही यंत्रणा अलर्ट करण्यात आली? माननीय पोलीस अधीक्षक सौ यांच्या आदेशाने आम्ही रेग्युलर नाकाबंदी करतच असतो, पण रात्रीच्या घटनेच्या अनुषंगाने आम्ही रात्रीपासून नाकाबंदी चालू केलेली आहे। सकाळी 8 वाजल्यापासून नगर मनमाड रोडवर नाकाबंदी आम्ही करत आहोत। नाकाबंदी दरम्यान संशयित ज्या वाहनं आम्हाला दिसतील, जे ब्लॅक फिल्म असतील किंवा जे संशयित वाटेल त्यांची आम्ही चौकशी करून खात्री झाल्यानंतर आम्ही त्यांना सोडून देत आहोत। एकंदरीत आपण बघितलं तर रात्रीची गस्त देखील वाढवण्यात आल्याचे पाहायला मिळतंय। खरं तर शिर्डी रात्रभर सुरू असते, कारण धार्मिक तीर्थस्थळ आहे, त्यामुळे रात्रभर भाविकांची रेलचेल असते। पण कशा पद्धतीने भाविकांच्या सुरक्षेदृष्टीने देखील रात्रीच्या पेट्रोलिंग मध्ये बदल करण्यात आला? भाविकांना सुरक्षित वाटेल या अनुषंगाने आमच्या नाईट पेट्रोलिंगला 3 पेट्रोलिंग वाहनं फिरत असतात। मंदिर परिसर असेल किंवा नगर मनमाड रोडवर ज्या ठिकाणी भाविक सुरक्षित राहतील, सायरन असेल रात्रीच्या, आम्ही या घटनेची काळजी घेतोय की ज्यांना भाविकांना सुरक्षित वाटेल असं। खरं तर शिर्डी हे धार्मिक तीर्थस्थळ आहे आणि येथे हजारोने भाविक जे आहेत साई दर्शनासाठी येत असतात, त्यामुळे नेहमी सुरक्षा व्यवस्था जी असते ती कठोरपणे पाळली जाते। मात्र कालच्या घटनेनंतर त्यात आणखीन आता वाढ करण्यात आलेली आहे आणि MSFचे जवान असतील, बॉम्ब शोधक पथक असेल, त्यासोबत पोलीस प्रशासन देखील अलर्ट मोडवर आहे। म्हणून गाडीकर TV9 मराठी, शिर्डी, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।